नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आमचा गुरुजीज व्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे। मित्रांनो, आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण भारतातले जे प्रमुख तीर्थक्षेत्र असतील, पर्यटन स्थळ असतील याची माहिती आणि दर्शन नेहमीच घेत असता। त्याचप्रमाणे मी आपणाला आपल्या अवतीभोवती ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्यांची सुद्धा माहिती चॅनलच्या माध्यमातून देतच असतो। मित्रांनो, सफरचंद म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंड ही राज्ये येतात। पण बीड जिल्ह्यासारख्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये खिळत गावच्या एका शेतकऱ्याने एक नवीन उपक्रम, एक नवीन प्रयोग केलाय आणि त्यांनी शेतामध्ये सफरचंदाची बाग फुलवलेली आहे। ती बाग आपणाला आजच्या या व्लॉगच्या माध्यमातून पाहायची, विकासाच्या वाटा या व्लॉगच्या माध्यमातून। तर चला आपण त्या शेतकऱ्याला प्रत्यक्ष भेटू, त्यांनी कशा प्रकारे ही बाग फुलवलेली आहे त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊ। तर मित्रांनो, आपण पाहू शकता बागेमध्ये हे सफरचंदाची अगदी मोठ्या प्रमाणात आलेली फळं आपणाला दिसत आहेत। तर मित्रांनो, खेळदमध्ये ज्या शेतकऱ्यांनी नवीन उपक्रम केलाय, शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून जी सफरचंदाची बाग फुलवलेली आहे ते शेतकरी आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडूनच आपण या बागेविषयी काही माहिती घेऊ। तुमचं नाव सांगा? विठ्ठल शंकर गर्जी। तर या ठिकाणी परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फळबागा घेतल्या जातात, डाळिंब, मोसंबी, पण तुम्हाला काय वाटलं की तुम्ही सफरचंदाची बाग या ठिकाणी लावावी? हे आम्हाला असं आहे की प्रत्येक याला नवीन काहीतरी करायची, यूट्यूब पाहून नवीन करायची अशी काहीतरी एक गोडी लागलेली। तर याच्यामधून आम्ही सफरचंद केले, याच्या आधी मोहगुनी 1 एकर केली, याच्या आधी ॲपल बोर केली, नंतर लिंबुनी, असे बरेचसे नवीन नवीन उपक्रम आम्ही हाती घेतो। बरं, आता या ठिकाणी जे तुम्ही हे सफरचंदाचे झाडं आणलेले ते कुठून आणलेले आहेत? हे खाली आपण जम्मू काश्मीरकडून झाडं आणलेली आहेत। बर बर। आणि या ठिकाणी या बागेमध्ये तुमच्याकडे आता किती येतं सध्या, म्हणजे झाडं लावलेले सफरचंदाचे? 80 झाडं आहेत। 80 झाडं लावलेले आहेत। आणि आता ह्या बागेमध्ये 80 झाडं लावली, ह्या जे रोपांची जी तुम्ही लागवड कधी केली तिथं? लगेच 3 वर्ष होत आली, आता ह्या वर्षी 3 वर्ष झाली पूर्ण। म्हणजे 3 वर्षापूर्वी यांनी गर्जे पाटलांनी त्यांची जी बाग आहे सफरचंदाची त्याचे रोप या ठिकाणी लावलेले आहेत। आणि या गेल्या वर्षी याला फळ आले होते का या वर्षीच पहिल्यांदा फळ आले? या वर्षी झाले फळ। म्हणजे 3 वर्षापूर्वी तुम्ही या रोपांची लागवड केली आणि त्यानंतर या ठिकाणी फळ आलेले आहेत। मित्रांनो, पहा, जी सफरचंदाची झाडं आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर जे सफरचंद लागलेले आहेत ते आपण पाहू शकता। आणि खालच्या बाजूस मला वाटतं निसर्गात काहीतरी अवमेळ झाल्यामुळं वर सफरचंद आणि खाली फुलं आपण आलेले पाहू शकता। आपल्याकडं ही अगदी दुर्मिळ वृक्ष आहे असं म्हणता येईल। डाळिंब पाहतो आपण, पेरू पाहतो, पण सफरचंद सर्वांसाठीच एक उत्सुकतेचा भाग असतो। पहा किती फळं आलेत। बंधू भगिनींनो, गर्जे पाटलाची सफरचंदाची आज बाग आपण पाहतच आहोत, पण आणखीन काही त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत। तर हे जे तुम्ही 80 झाडं लावलेले आहेत, तर आतापर्यंत या झाडासाठी खर्च किती आला तुम्हाला? याला खर्च आपल्याला 50,000 रुपये आलाय। 50,000 रुपये। आणि यासाठी जे पाणी तुम्ही देता या झाडांना हे कोणत्या पद्धतीने देता? ठिबक सिंचन देतो। ठिबकने तुम्ही या ठिकाणी त्याला पाणी देता। आणि आता या वर्षी पहिल्यांदाच फळ आले, तर तुम्हाला काय वाटतं की या वर्षी किती उत्पन्न होईल किंवा तुमची अपेक्षा किती व्हायला पाहिजे? आता ह्या वेळेचं उत्पन्न आपण घेताना आपल्याला माहिती नव्हतं, लावलंय पण माहिती नव्हतं, तर आता ह्या उत्पन्नाचा आपण विचारच नाही केला या वर्षी। बरं, असं तुम्हाला असं वाटतं चला पहिला एक प्रयोग केला आपण, जेवढं उत्पन्न होईल किंवा नाही झालं तरी चालेल, पण पाहिलेल्या त्या आलेल्या फळा पाहूनच तुम्हाला आनंद वाटेल समजा? हो हो। बर बर। आणि या ठिकाणी आता या बागेमध्ये तुम्ही स्वतः काम करता की तुम्हाला आणखीन कोण मदत करतं? आम्ही स्वतः, आमची मंडळी आणि मी दोघं। पत्नीचं नाव काय? रुक्मिणी विठ्ठल गर्जी। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी सफरचंदाला झाडाला या ठिकाणी फळं आलेले दिसतात आणि स्वतः कष्ट केल्याच्या नंतर ते फळ आल्याच्या नंतर होणारा आनंद मला असं वाटतं तो शब्दात कुणीही सांगू शकत नाही। ते हृदयातून निर्माण होणारे कंपन असतात।
धन्यवाद मित्रांनो. विठ्ठल गर्जे यांनी जी ही बाग फुलवलेली आहे त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम गावातील संजय महादेव गर्जे यांनी केलेलं आहे. ते स्वतः उच्च शिक्षित आहेत आणि त्यांनी BSc ॲग्री केलेली आहे. म्हणजे गर्जे पाटील स्वतः जरी अडाणी असले तरी गावातले जे एक उच्च शिक्षित तरुण त्यांनी या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांना सुद्धा आपण भेटू शकता. तर मित्रांनो, जी सफरचंदाची खेळद मधली बाग फुलवलेली आहे त्याला सफरचंद आलेले आपण पाहिले आहेत. आणि ही बाग पाहण्यासाठी शेजारच्या गावावरून असतील किंवा तालुक्यावरून सुद्धा वेगवेगळे अधिकारी भेट द्यायला येत असतात. तर आपल्या समवेत काही गावकरी आहेत किंवा बाहेरून आलेले आहेत. त्यांना आपण या ठिकाणी त्यांना काय वाटलं इथं येऊन त्याबद्दल विचारूयात. तुमचं नाव काय आहे? अजिनाथ तांदळे. कुठून आले तुम्ही? लिंबोडीवरून. आणि तुम्ही स्वतःची काय चालवता म्हणले? माझी नर्सरी पण आहे, शेती पण आहे. म्हणजे हे शेजारच्या गावचे आंधळे आहेत की ते नर्सरी चालवतात. त्याचप्रमाणे इकडे दुसरे एक शेतकरी आहेत गर्जे साहेब बरोबर. नाव सांगा? विश्वनाथ गर्जे. म्हणजे पहा आता या ठिकाणी जे विठ्ठल गर्जे आहेत त्यांनी जी लावलेली बाग आहे सफरचंदाची ती पाहण्यासाठी गावातीलच काय पण शेजारच्या गावावरून सुद्धा लोक हा जो नवीन उपक्रम किंवा त्यांनी जी तंत्रज्ञानाचा उपयोग करून बाग फुलवलेली आहे ते पाहण्यासाठी येत आहेत. तर मित्रांनो, बागेत तर आपण फिरून माहिती घेतच आहोत. या ठिकाणी जे सफरचंद आलेले आहेत त्याची चव पाहतो मी. बाजारामध्ये तसे अजून याला वाढ होण्याला वेळ आहे असं मला वाटतंय. पण खाऊन पाहूया आपण.